आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडी। पुण्यात महावितरणचा ग्राहकांना शॉक। शहरातील तब्बल 3% नागरिकांना चुकीची बिलं, रीडिंग न घेता 4 पटीनं वाढीव बिल दिल्याचे नागरिकांची तक्रार। पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ, शेती पिकांचं मोठं नुकसान। पुण्यात वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे झाडपडीच्या 21 घटना। सहकार नगर पद्मावती भागात झाडपडीमुळे 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान। पुणेकरांना पाणी टंचाईच्या झळा। शहरात टँकरच्या फेऱ्या वाढल्या। पुणे महापालिका शहरातील समाविष्ट गावांमध्ये उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यास असमर्थ। ऑनलाईन पदवी अभ्यासक्रमाबाबत यूजीसीचा सावधगिरीचा इशारा। प्रवेश घेण्यापूर्वी अभ्यासक्रमाची तपासणी करण्याचे यूजीसीकडून स्पष्ट। पुणे सातारा महामार्गाजवळच्या नीरा नदी पात्रात आढळला अज्ञात मृतदेह। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या पदभरतीत मराठा आरक्षण लागू होणार। 2023च्या जाहिरातीत 250 जागांची वाढ। मराठा उमेदवारांना मागासवर्गीय सवलतींचा लाभ घेता येणार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी जाहीर। 24 मे ते 6 जून दरम्यान नवी मुंबईत शारीरिक चाचणी घेतली जाणार। पुढच्या आठवड्यात 10वी आणि 12वी बोर्डाचा निकाल जाहीर होणार। निकालाचं काम अंतिम टप्प्यात। लवकरच निकालाची तारीखही जाहीर होणार।